खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. महाविकास आघाडी आहे, त्यात वंचित बहुजन आघाडी एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आणि काल आम्ही सांगितल्याप्रमाणे काल 48 जागांचं वर चर्चा पूर्ण झाली. साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे नेते जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यांना चर्चेसाठी अधिकार दिलेले आहेत, असे काही प्रमुख लोक गेल्या काही बैठकींमध्ये हजर आहेत. ते परवाही होते बैठकीत, कालही होते. काल त्यांच्याकडनं एक प्रस्ताव आलेला आहे. तुम्ही जे म्हणताय 27 जागा त्यांना लढायच्या आहेत, असं नाही. 27 जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यापासून सुरू केलेली आहे. प्रत्येक पक्ष करतो. आता आम्ही 48 जागांवर केली होती. काँग्रेस 48 जागांवर तयारी सुरू करते. राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली अनेक जागांवर. तसा प्रत्येक पक्षाने आघाडीला प्रत्येक मतदारसंघामध्ये तयारी करता येते. तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी 27 ज्या जागा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या, त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली. आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, हा अत्यंत प्रभावीपणे या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध उभा ठाकलेला आहे. खास करून महाराष्ट्रात देशामध्ये संविधानासंदर्भात जी मोडतोड सुरू आहे, संविधान टिकवायचंच नाही, या देशामध्ये नवीन संविधान निर्माण करायचे, डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला फाटा देऊन, त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका आपण सगळेच पाहतो आहोत. आणि महाविकास आघाडीची तीच भूमिका असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे. काल मोदी आले होते, शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी काल पंतप्रधानांची सभा यवतमाळला पार पडली. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की सपुआचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रातले नेते कृषी मंत्री होते. खोटं बोलतात ते. प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे खोटं बोलू नये. प्रधानमंत्र्यांनी आपले आधीचे वक्तव्य आठवायला पाहिजेत. प्रधानमंत्र्यांचे आधीचे वक्तव्य असे आहेत की शरद पवार हे या देशातले उत्तम कृषी मंत्री होते. UPA सरकारमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली होती असहकार्याची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, तेव्हा कृषी मंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार या सगळ्या संदर्भात आवर्जून मदत करत होते. राजकारणापलीकडे जाऊन हे नरेंद्र मोदी यांनी वारंवार जाहीर सांगितलेलं आहे. आता एखाद्या गावात येऊन जर निवडणुकीच्या संदर्भात त्यांना काही खोटं बोलायचं असेल तर ते खोटं बोलू शकतात. जसं मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो. शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत. ही मोदींची वक्तव्य आहेत. आणि मुख्य म्हणजे श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी असंही सांगितलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता असेल तर तो आदर्श स्कॅम, आदर्श घोटाळा. त्यात आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली. मोदी यांनी असंही सांगितलं होतं की सिंचन घोटाळा जो झाला आहे महाराष्ट्रात 70,000 कोटीचा, तो भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पण त्या सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केलं. त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता या महाराष्ट्रात आणि देशात नाही. ते खोटं बोलतात. 300 कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडलेले आहेत. पुन्हा एकदा गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं प्रधानमंत्री मोदी वारंवार सांगत असतात. म्हणजे इतर राज्य त्यांच्या तुलनेत महत्त्वाची नाहीत. मुंबईसह अनेक राज्यातले अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले.
त्याचबरोबर जगातला ड्रग्जचा व्यवहार आणि व्यापारी त्यांनी गुजरातला नेलेला आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. गेल्या काही काळापासून लाखो कोट्यावधींचं, हजारो कोटींचं अंमली पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे हे फक्त गुजरातच्याच बंदरावर येतात, उतरवले जातात आणि संपूर्ण देशातली तरुण पिढी ही नासवण्याचा प्रकार हा गुजरातच्या भूमीतून होत असेल तर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा, प्रवचनं झोडण्यापेक्षा या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा गुजरातमध्येच ड्रग्स हजारो कोटीचं का उतरत आहे ह्याच्यावरती जर महाराष्ट्राला, देशाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आपण पाहिलं असेल नाशिक, पुण्यामध्ये ज्या प्रकारे किंवा मुंबई शहरात ज्या प्रकारे ड्रग्सचा फैलाव झालेला आहे, हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गानं या भागात महाराष्ट्रामध्ये पोचतं आहे. गुजरातचा उडता गुजरात झाला आहे, पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यांचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे. असं कोण म्हणत आहे? गुजरातलाच का उतरलं जात आहे? महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल पुण्यातलं चित्र त्या दिवशी वेताळ टेकडीवरचं, तरुण पिढी नशेच्या अंमलात जाऊन कशी रस्त्यावर पडते आहे, ललित पाटील कसा पळून जातो आहे. हा, ही ड्रग्स मुक्तीची कारवाई नाही आहे. काही पकडलाय, काही पसरलाय. सेंट्रल विस्तारा के लाइन पे अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने अपने बजट में अनाउंस किया था कि महाविस्तार समान एक प्रोजेक्ट होगा, 7,500 करोड़ से भी ज्यादा उसकी लागत होगी फॉर रीडेवलपमेंट ऑफ मंत्रालय एंड अदर एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग्स. डू यू थिंक कि ये इतना जरूरी है, इतना पैसा रीडेवलपमेंट के लिए? जो एग्जिस्टिंग बिल्डिंग्स है उनकी हालत काफी बेटर है. अभी तो मंत्रालय का निर्माण तो नया ही हुआ था. अभी उस बारे में सभी से चर्चा करनी चाहिए. महाराष्ट्र का जो एमएलए हॉस्टल है पहले से तोड़ दिया है. मेरे पास उस बारे में ज़्यादा जानकारी नहीं है. हमारे विधानसभा के जो नेता है वो ज़्यादा बात करेंगे. लेकिन सेंट्रल विस्टा की क्या हालत है दिल्ली में, वो जाकर एक बार देखनी चाहिए. जो संसद भवन बनाया है वो ना काम करने लायक है ना बैठने लायक है. एक 5 स्टार जेल बन गया है. वो जो ऐतिहासिक धरोहर थी हमारी, जो हमारा ऐतिहासिक पार्लियामेंट था, हम चाहते हैं कि जब हमारी सरकार आएगी तो फिर एक बार हम उसी हिस्टोरिक बिल्डिंग में हमारा पार्लियामेंट सेशन शुरू करेंगे. सत्ताधारी सरकारमधील नेत्यांच्या कारखान्यावर सरकार मेहरबान आहे. 2014 में जब वो आए थे तब 300 पार किया गया था. 2019 में जब आए तब 350 और अब 400 के पार. इसी के उन्होंने नहीं, बहुत कम बोला है. 400 पार, 600 पार बोलना चाहिए. लोकसभा में लगभग 540 या 548 सीटें हैं, तो 50 ज़्यादा सीट अगर बोलते तो महाराष्ट्र की जनता तालियां बजाती. यवतमाल की बात छोड़ दीजिए. सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या यवतमाल वाशिम में हुई. आपको मालूम है प्रधानमंत्री जी आपने क्या किया? 2000 से ज़्यादा किसानों की आत्महत्या विदर्भ में हुई है. और यवतमाल वाशिम जहाँ पीएम साहब का कल रैली हो गई, वहाँ सबसे ज़्यादा किसानों ने आत्महत्या की है. झूठ बोलते हैं प्रधानमंत्री. रैली में जब आते हैं तो झूठ बोलते हैं. ये झूठ बोलने की नशा है, और ये नशा कहाँ से आती है मुझे मालूम नहीं. प्रधानमंत्री पद पर बैठा व्यक्ति इतना झूठ कैसे बोल सकता है? सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यावर सरकार मेहरबान आहे. सहकारी बँकेकडून मदत म्हणून 2014 के पहले जो कृषि मंत्री थे वो इस देश के अब तक के बहुत ही बेहतरीन कृषि मंत्री थे. और ये सर्टिफिकेट खुद नरेंद्र मोदी जी ने दिया है पवार साहब को, कि शरद पवार साहब वन ऑफ द बेस्ट एग्रीकल्चर मिनिस्टर थे. ये खुद नरेंद्र मोदी जी ने कहा है, हमने नहीं कहा है. जब ये गुजरात के मुख्यमंत्री थे नरेंद्र मोदी जी, तब यूपीए सरकार के साथ उनकी अनबन होती थी, और एक तरह से गुजरात के ऊपर केंद्र सरकार एक अघोषित बहिष्कार डाला था. तब सिर्फ शरद पवार साहब जो कृषि मंत्री थे वही नरेंद्र मोदी जी को कृषि के क्षेत्र में पूरे गुजरात को मदद करते थे. ये मोदी जी ने बार बार कहा. अब आकर झूठ बोलते हैं महाराष्ट्र में, तो अब उनके ऊपर कौन विश्वास रखेगा? ये तो इतने झूठ बोलते हैं.
सिंचन घोटाला महाराष्ट्र में हुआ 70,000 करोड़ का। दूसरे दिन सिंचन घोटाले के सूत्रधार अजीत पवार को अपने पार्टी में लेकर डिप्टी सीएम बनाते हैं। आदर्श स्कैम, सबसे बड़ा स्कैम देश का, डिफेंस का, वही आदर्श स्कैम के सूत्रधार अशोक चव्हाण को अपने पार्टी में लेकर राज्यसभा देते हैं। तो ये मोदी जी के ऊपर कौन विश्वास रखेगा? सर, मनोज जरांगे पाटिल को लोकसभा सीट देनी चाहिए। वीबीए की तरफ से प्रस्ताव आया था मनोज जरांगे पाटिल को लोकसभा सीट देनी चाहिए। हमारे पास कोई प्रस्ताव नहीं। सर, उन्होंने प्रेस रिलीज, हमारे पास कोई प्रस्ताव नहीं। सत्ताधारी सरकार हमारे यहाँ सिर्फ सीट शेयरिंग की चर्चा होती है, कौन कौन सी सीट पर लड़ेगा, कितने सीट पर लड़ेगा। कोई उम्मीदवार किसी का मन में होगा, उनकी व्यक्तिगत बात होती है। महाविकास आघाड़ी में इस प्रकार का कोई प्रस्ताव नहीं आया है। एक तरफ अपोजिशन बोलती है कि उद्धव ठाकरे और शरद पवार के वर्ड्स जो है वो जरांगे पाटिल बोल रहे हैं अभी, और इस तरह से वीबीए का ये प्रेस रिलीज निकालना या फिर ये बताना, हमें मालूम है हमारे पास इस प्रकार का कोई प्रस्ताव नहीं है। हम जब महाविकास आघाड़ी के लोग बैठते हैं तो सिर्फ सीट शेयरिंग, कौन कहाँ सीट लड़ेगा उसके ऊपर चर्चा होती है। अगर कोई किसी को उम्मीदवार बनाना चाहता है महाविकास आघाड़ी का, तो उसके ऊपर चर्चा नहीं होती। सर, गुजरात